हा. काय झाला माका? हा खाल्लंय ना? आहे काय या काय काय चाटान याचा डोक्या दुखता ना? हा बघ किती घाबरतो तुगास. दर मी भरवते तुका घी. होय ना. गो काय लहान पोरासच काय मोठा झालंस ना? काय औषध पाण्यात घाबरतस गो? या बघ या असा केलंस ना तर दत्ताक हात पकडूक सांगित नि मी नाक बंद करून ना या सगळ्या घशात घालीन तुझ्या. हो सांगा नाही का. गे काय चाललेलं आहे या हा काय आणलंच या अरे चाटान. कप तोंड बंद. बघतस ना ही बाई काय उपद्व्याप करतात. तू काल पुळको आणायचो किती आणलं का मांगरात ना काय व्हायचं ना थैस झाला असता तिचा तर आपल्या त्रास तरी झाला नसतो. आज ह्या काहीतरी करून आणल्यात उद्या विष खाऊ घालत त्या पण खायचं काय आम्ही. अगो तुम्ही दोघी हैसर असास थैसर पोत्यातले कोळशे कोळी सांडल्यान. कोळसा. हा आबा अहो या बाईक कशी सुधारणार असाच तुम्ही. बघा बघा काय पराक्रम करून निघाली होती. त्या कोळशाचं सरिता खाऊ घालत होती. आबा तुमका हा राग येत पण आता नाही सोसवत. ही खुळी झालेली हा नाही सुधारायची. ही हैसा ठेवा नाही तर हॉस्पिटलात घेऊन जावा पण नाही सुधारणारी. आहे काय खोटा बोलतोय मी. रोज असं काही ना काही करण्यापेक्षा एकदा तर संपवून टाक माझ्या बायको. अरे असं काय बोलतस रे? अहो ह्याचा डोक्या दुखत होता ना म्हणून चाटण करून आणलंय हो. तोंड बंद ठेव तुझा. थांब बाबा. खरा दत्ता बोलतात आई तू. ह्या ना सुधारणाऱ्यातला ना ह्या असाच हा. आज पर्यंत ह्या का चांगला वागूसाठी किती वेळा सांगलाय साहेब मी नाही वागला या सगळ्याचा झाला ना या सगळ्याचा गमावला ना तर ह्याच्या कर्मामुळे गमावला ना आणि त्याची जी आज अवस्था ना ती ह्याच्या कर्मामुळेच हा. आणि तरी आम्ही सगळ्यात झेलायचा की त्या तर ती ह्या घरातली हा ह्या घरावर तिचा पण हक्का म्हणून सगळं खपून घ्यायचा. दत्ता असं नको बोलू रे. माका माहित मी आधी लय चुकलंय आणि हात जोडते असं नको बोलू रे बाबा. रीता अगो तू तरी समजून घे गो बाय माका. अगो असं घाबरतेस कित्या? काय करणार असय मी आणि तुझा वाईट करून माका काय करूचा? माका पण नातवाचा तोंड बघूचा त्या का हसताना खेळताना बघूचा. अगो नको गो बाय असो राग धरू माझ्यावर. पाया पडते. हो सांगा नाही का. हो सांगा नाही का. बच्ची तू चल चल आधी आहेस ना बाहेर हो चल. रीता सोमट्या 65 अधिक 70 किती रे? 65 आणि 70 ना. 65 66 67 68 69 70 70 झाले. 71 72 73 74 75 75 76 77 78 19 80 आणि 81 82 तर काय हो काय झालं असू का. झालं 135. झालो पण तुमचं हिशोब. हो मग माझी मस्करी करतास ना. हा माझी बोटा कमी पडली म्हणा नाहीतर माझं पण हिशोब लगेच झालो असतो. होय अच्छा. तो आवाज वाढवा बोल जरा. हा ठीक आहे. हा सोमट्या हा नाही नाही म्हणता बरीच कामं मिळालीत रे. म्हणजे बरेच पैसे साठलेत. वाईट पण तुम्ही ना पैसे कमी घेता. अशा लोक लुबाडतील तुमका. होय अरे जम बसायला सुरुवातीला करावं लागतं.
हो पण आता काय कमी कामं येतात काय हा? अरे पण पैसे काही कमी येत नाहीये. आपल्याला हवे होते ना तेवढेच येत आहेत. हा पण सुषमाच्या पुढच्या शिक्षणासाठी लागतच ना पैसे. हे काम असंच चालू राहिलं ना तर सगळं चांगलं होईल. हा हा ए चोंट्या, हा हे घे पैसे. किती हो? आईस्क्रीम घेऊन. आईस्क्रीम? हो. काय काय म्हणतास काय हा? काम करून खूप दमला असशील ना तू. आईस्क्रीम आण. होय होय असं गेले आणि असं गेले हा. हो काय काय झालं? अहो पण खायचं आणू हा? कोणतंही आण, तुला आवडेल असं आण. हा होय पाटणकर बहिणू पण ही कापडा बांधूची असत ना? तू जाऊन ये तोवर मी आवडते सगळं. हा लवकर ये. होय. ह्या घरातल्या माणसांना वांगडा तू कसा कसा वागतीलस आठवता तू का? देव देवस्की करत राहुलस, अण्णा नायकाचो वंश नाहीचो कोण म्हणून काय काय करत राहुलस. या सगळ्यानंतर या घरातल्या लोकांनी तुका या घराचं उमरो ओलांडूक देणार म्हणजे ईशाची परीक्षा घेणार होता. तरी सुद्धा तुका त्यांनी घरात घेतलेली ना. पण तू तू कर्मदरिद्री निघालस. हो ह्या घरातल्या लोकांका तू किती त्रास देतस का? इंदू तुझ्यासाठी आपल्या सुने वांगडा या घरातल्या माणसांवांगडा भांडपाण बांधतात आणि तू तू काय करतस? आज या तर उद्या तिसराच असतात तुझा. तू काय सुधारतच नाही. खरा सांगा माका तर तुझंच संशय येता. तू खराच खुळावलंस का ह्या घरातल्या माणसांका त्रास देण्यासाठी खुळा झाल्याचा सॉंग करतस? काय बोलतास या? मी मी सॉंग करतोय? ओ माझ्या शोभाक विचारा. मी सगळं चांगलं करूक बघतोय हो. उठ चल. ओ असं काय करतास? चल म्हणतय ना. चल बस 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 ह्याच्या समोर आणि नाक घासून चूक कबूल कर. आता ह्या परत असा करणार नाही. काय केलंय असा मी? माका काही ऐकायचा नाही हा तुझा. चूक कबूल कर नाहीतर आत्ताच्या आत्ता आपण या वाड्यातनं बाहेर जाऊचा. ओ काय बोलतास? तू चूक कबूल करतस? होय हात जोड. मी असा काय करणार नाही. हा म्हण ह्या घर माझा, ह्या घरातल्या लोकांका मी त्रास देणार नाही. घरात कोणाक त्रास देणार नाही. बाबा रे काय तर बघून घे. माझो घो तसो लय साधो हा. त्याच्याकडून काय चुकलं असत ना तर त्याका माफ कर. पदरात घाल त्याच्या चुका. सगळा सांभाळून घे. ओ बघतास काय? हात जोडा. सगळा सांभाळून घे रे बाबा. बाबा तू ह्यांचो राग मानू नको हा. काय झालं आबा? काय वया काय? आबा काय बोलू, कसा बोलू, काय कळत नाही.
ह्या बघा काय एक बोलूची गरज नाही हा, आणि ह्या सगळा काय करूची पण गरज नाही हा. हात जोडून काय होणार नाही. खरा म्हणजे तुझ्यासारख्या माणसाच्या पायावर लोळण घेऊ होई आम्ही, पण आमची ती दुखू लायकी नाही. बाबा काय बोलतास ह्या? ओ माझ्यापेक्षा मोठे असाच तुम्ही, आणि ह्या बोलणं मी ऐकून घेऊचंय नाही हा तुमचा. अगो वयान आणि नात्यान मोठी असला तरी तुझ्यासारखं मनाचं मोठेपणा नाही येणार आमच्या. त्या घरातनं जेव्हा बाहेर पडला ते बघता परत या घरात योग मिळणार नाही या मनाशी ठरवूनच बाहेर पडलेला. हे मूळ घर आता लांबूनच बघूचा लागणार. घरातल्या कार्याक मूळ देवाक लांबनाच हात जोडायचे. फक्त नावापुरता आपला घर रवला, पण तू परत आणलंस आमका या घरात. सगळे वाद विसरान तुझ्या परीत तुका करू येत तर सगळा केलंस तू. अन्नाची बोलणी खाल्लंस, पण आमका या घरात रवाक दिलंस की त्या वच्चीच्या काळजीत. पण ह्या वच्चिकतेचं कायच नाही गो. अगो ही बाई तर नीट रवली असती घरात तर या घरात जा काय सगळं चालला तर झाला असता काय. आमच्या येण्यामुळा त्या घरात आणखी वाद नको, त्या घरातल्या माणसांका त्रास नको हो गो इंदू. सरिता आता परत पोटुश्या गेल्या खेपेक ते रजा भोगल्यात तर त्याच्यासाठी लय होता. आता त्या पोराक परत कसलो त्रास होता नाही गो. आबा कोणा काय एक त्रास नाही होचा. अशी डोळे झाकून माया करू नको गो इंदू. वच्चीची तब्येत बरी नाही, पण त्याच्यामुळे या घरातली बसलेली घडी बिघडाक नको गो. आणि या सगळ्यावर आता माका एकच उपाय दिसता गो. आबा तुमचं कसलोच उपाय नको हा माका, आणि ह्या घरातून बाहेर जायचा बोलणं एकदम बंद. माझा चुकला. इंदू, ओ इंदू, याचा कोण खपला काय? किती आळवता? मी सांगते ते का वच्छी, जा आज जाऊन पड जा. इंदू गो मी खरंच काय. होय आता काय बोला नको, जा जाऊन पड. उठ उठ रडा नको, उठ जा. अहो ता आता यापुढे या घरात यायचं असेल ना तर माझ्याकडे खेळणं म्हणून बघायचं नाही, बरोबरीने बघायचं. पाटणकर बाईच्या हातात कला असा हा. चोंट्याचा शर्ट पण चांगला शिवला. अनानू येत आहे हा मी. तोंट्या शर्ट चांगला दिसता. कसा हा? मस्त. आज बऱ्याच दिवसानंतर मी आईस्क्रीम खाते. मी पण. तुमका माहित हा, गावात तो सायकलवरना बॉक्स मध्ये आईस्क्रीम घेऊन यायचो ना, सगळ्या पोरांनी गर्दी केली ना तर मी गर्दीत जायचो आणि 2 तरी आईस्क्रीम अशीच खायचो. न पैसे देता होय तर
पैसे कोणाकडे होते का देऊ हा नंतर हसा आधी खावा नाही तर इतळ आता आठवण बहिणू पण तुमच्या समोर हात जोडले हा खराच का हो 2 दिवसात इतकी कामं येईल पण 2 दिवस रात्रंदिवस जागून तुम्ही सगळी कामं पूर्ण करून टाकला आता गावातले इतर शिवणारे रुमाल शिवक सुद्धा त्यांना 4 दिवस लागतं हा गरज चुमट्या गरज माणसाला सगळं करायला भाग पाडते. हा असा पण तुम्ही सुद्धा कामात जीव होता बघितलंय मी. आणि तू मला मदत करतोस त्याचं काय? छे मी कसली मदत हा तू आपलं माझं पण येळ जाता ना बस खरंच चुमट्या तुझी खूप मदत होते मला. म्हणजे हे आण ते आण हे सगळं आवरा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू इतरांच्या घरी जाऊन जी माझी फुकटची जाहिरात करतोस ना. नाही हो मी 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 काय नाही करत नाही. अच्छा 2-3 बायकांनी सांगितलंय मला की तू त्यांच्याकडे चहा प्यायला जातोस आणि मग माझ्या कामाचं कौतुक करून येतोस. मग हे जाहिरात येतं काय? अहो, कौतुक कसला हा जा हात आम्ही सांगतो आणि अख्खं गाव सुद्धा तुमचं काम बघता ना गावातले सगळे कौतुक करतात तुमचा. बरं हा हे घे. आता काय आणूचा हा काही आणायचं नाही. हे पैसे ठेव तुला. माका नाही नको माका माका पैसे नको नको. अरे तुझ्या मेहनतीचे पैसे आहेत. माझी कसली मेहनत डोंबलाची. असं कसं? जे काम मी करते त्यासाठी मला पैसे मिळतात की नाही आणि त्या कामाला तू माझी मदत करतोस म्हणजे हे तुझेही पैसे आहेत. अरे तुझ्या हक्काचे आहेत तू घेतलेच पाहिजेस. नाही तरी सुद्धा मी नाही पैसे घेणार नाही घेत. बरं उठ. काय हो काय झाला. परत येऊ नकोस इथे. मला काही मदत वगैरे करायला माझ्याने जेवढं होईल ना तेवढं करेन. जा. बरं ठीक आहे घेते. जा. आता पैसे घेतले ना तरी सुद्धा जा. तसं नाही आता तू जा आणि उद्या सकाळी ये. हा असा हा मी बाहेर पडते ना तुम्ही झोपायचं. नाही नको काही गरज नाही. तू तुझ्या घरी जा आराम कर आणि उद्या उशिरा आलास ना तरी चालेल. बर ठीक थांब ही तुमची पिशवी घेवा आधी धरा. आणि शर्ट शर्ट मी असाच घालून जाईल ना. हा बरा येते हा बाय. हा आता काय राहिलं या चोरट्याचे. हा पण ना